भरतरी, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्ही तुझ्या बरोबर आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यागाशिवाय कुठल्याही मोठ्या गोष्टी घडत नाहीत। आय गौरी इथेच येते। तिचं बिचारीचं काय नाही, चांगली आहे ती। आई बास तिच्या वाटेला असं आलंय, ती तरी काय करत। मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। काय ग गौरी, काय झालं? मावशी तू संध्यासनी बोलव। आओ काय करायचं आता? ही म्हणती म्हटल्यावर काहीतरी कारण असणार। लवकर बोलवा, ये नाही। अरे समजा निकडे या। अण्णा, हो नाना, रामू ये, अहो लवकर या। गौरीला काहीतरी सांगायचं आहे, ऐका। सांग गौरी। भरतरीच्या बाला माझ्या आईबानेच मारलंय। केशव काकांनी समजा केलंय। भरतरीच्या आईला बी माझ्या आईबानेच मारलंय। वानातनं मागवलाय, सोन्याच्या मोहरा दिलाय त्याच्यासाठी। एकदा का ह्यो चावला का माणूस पाणी बी मागत नाही। पण याचं करायचं काय? जयसिंग मेला, रेणुका आहे नव, तिनं जगून काय होणार आहे? रात झाली काही टोपली ठेवून यायची तिकडं। भरतरी दादाला मारायला बी केशव काकाच गेलेत। पोरी, परे समजा खरं आहे ना? वय गुरुदेव, गुरुदेव, तुम्ही कुठे आहात? मी लय हुडकला तुम्हासनी, तुम्ही कुठे आहात? गौरीनं सांगितलं ते समजा खरं आहे। काय सांगतेस? वय आज पाथूर आपण गप बसलो, राखा आणि मालक यांनी लय वाईट केलंय। त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे। वय 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 वय। गौरी, तू इथं काय करतीस? अक्का आणि मालक समजा समजला आहे आमासनी। आता तुम्हासनी आम्ही काय सोडणार नाही। उचला रे दगड, उचला।
झालं. भरतरीला बरं वाटेल तू खरं बोललीस ते. ही शिक्षा आहे तुम्हाला. पुण्यांदा गावात पाय ठेवायचं नाही. माझा नवरा जरी परत आला ना तरी त्याला गावात येऊ देणार नाही. लई वाईट वागलात तुम्ही. चला रे, या वाड्यात ही राक्षस राहत होती ना, तो वाडा बी जाळून टाकू. चला. तुला दृष्टांत झाला आहे म्हणून आज पूजेला तू बैस असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. खरं तर माझी इच्छा होती, त्यामुळे सकाळी सगळी कामं मी आज लवकर आटोपली. बरं झालं. अहो, या घरात आल्यापासून ही दत्ताची मूर्ती मी पाहत आली. या मूर्तीकडे पाहिलं ना की सगळं विसरायलाच होतं. हो, या दत्तमूर्तीचे नाव ठाऊक आहे का? नाही. ही श्री दत्तप्रभूंची मूर्ती आहे इतकंच ठाऊक आहे मला. या दत्तमूर्तीचे नाव कालाग्नी शमन असे आहे. या मूर्तीचे नाव असे कसे आणि याचं महत्व काय? नाना असं सांगतात की या दत्तमूर्तीची शास्त्रोक्त पूजा झाली की श्री दत्त प्रभू मनुष्य रूपात येऊन बोलतात. हो, काय सांगताय काय? हे रहस्य मला माहितीच नव्हतं. हे दत्त प्रभू, मी आजपर्यंत आपली खूप श्रद्धेनं पूजा करत आलीये, परंतु आज मला त्याचे महत्व कळते. हे माझं महत् भाग्यच आहे. लवकरच तुला या मूर्तीतून दर्शन देईन आणि मी कोण आहे हे सांगेन. अहो, अहो, एक विचारू का? काही महत्वाचं आहे का? तर विचार. हो, महत्वाचंच आहे. तुम्ही त्या श्रीपादचा एवढा राग का बरं करता? कोण तो? माझ्या पुढे त्याचं काय महत्व? नरसावधानी, अजून तुम्ही मला ओळखलेलं नाही. आपला नातू किती मोठा आहे हे त्याचा आजोबा
सगळीकडे सांगत फिरत असतो. त्याचा बाप त्याच्या दंतकथा सांगत असतो, पण मी भुलणार नाही. का ठाऊक आहे का? कारण माझी बुद्धी अजून जागेवर आहे. माझी साधना आहे अनेक वर्षांची. अहो पण मी श्रीपादशी आणि त्यांच्या घरच्यांशी बोलते, पण मला असं काही जाणवलं नाही. म्हणजे तुझा नवरा खोटा बोलतोय का? अहो तसं नाही, तुम्ही असा त्रागा करून घेऊ नका. तुमच्या प्रकृतीसाठी चांगलं नाही ते. म्हणजे माझ्या प्रकृतीचं काय सांगतेस? अगं होऊन काय होणार आहे? जीव जाईल माझा. या पलीकडे काय होणार आहे? हो भरल्या का तसं अभद्र नका बोलू. माझ्या दृष्टीसमोर थांबू नकोस तू. जा बरं तू. मामनजी, श्रीपाद आला नाही का अजून? येईल आता. फार वेळ थांबायचा नाही तो. आपण त्याच्याबरोबर महादूला पाठवून द्यायला हवं होतं. श्रीपादची तू काळजी करू नयेस. अहो तसं नाही, नर सावधानीसारखी लोक त्याच्याविषयी राग बाळगू नयेत म्हणून. हो ते बघ आलाच तो. श्रीपाद, बाळा कुठे होतास? अप्पांकडे गेलो होतो. काय म्हणतोय अप्पा? आजोबा, त्यांनी बगलामुखी देवीची साधना सुरू केली आहे. बर, माझी संध्या करण्याची वेळ झाली आहे. मी निघतो. मी आलो. श्रीपाद, हे बघ, तू त्या नरसावधानींपासून दूर राहा. आई, त्यांच्या हृदयात प्रेम नाही आणि त्यांना देवाला प्रसन्न करायचं आहे. कसं होणार? हे बघ, त्यांचं ते पाहतील. तू त्याच्यात पडावं असं मला काही वाटत नाही. श्रीपादची आई. कोण तुम्ही? या ना, या. मी श्रीपादलाच भेटायला आले होते. ह्याच्याकडे काय काम होतं तुमचं? आमच्या ह्यांचं चुकतंय हो. मला समजतंय, पण हे वितुष्ट कमी व्हावं असं मला वाटतं. त्यांच्या मनातला राग सहज जाणार नाही आणि त्यांची प्रकृती ढासळेल. मनात इतके राग विकार आहेत, तेच मनुष्याचा जीव घेतात. श्रीपाद, अरे काय बोलतोयस तू हे? त्याचं काही चूक नाहीये. बरोबर बोलतोय तो. त्यांच्या हातात कमी वेळ आहे. श्रीपाद, म्हणजे ते जाणार? मला जे दिसलं ते मी सांगितलं. श्रीपाद, पुरे आता. हे बघा, तुम्ही आत चला. तुम्हाला दूध देते. बरेच दिवसांनी आला आहात ना? चला. निघते मी. थांबा. आलेच. हं. येते मी.
गौरी, आम्ही हाय तुझ्या संग, तू काळजी नका करू. गौरी, आमचं हे बी नाही आलं, तर ज्यांच्या हातून पाप घडलं त्यांची वाट नाही बघायची. गौरी, आम्ही हाय, राहा आमच्याकडं. ज्या वाड्यातून एवढी पाप झाली, तो वाडा ठेवायचा नाही. त्यांचं घर जाळून टाका. भरतरीच्या आयुष्याची राख रांगोळी केली नव त्यांनी. या वाड्याची बी राख रांगोळी करून टाकू. वय वय जाळून टाका. आपल्याला प्रतिपदेची चंद्रकोर दिसेल तेव्हा गिरनारला पोहोचायचं आहे. आता आपण आकाशमार्गे निघालो तरच पोहोचू. जशी आज्ञा गुरुवर. हे प्रभू, हे दत्तगुरु, आपल्या आज्ञेवरून आकाश मार्गे गिरनारला प्रस्थान करतो आहे. आदेश. अलख निरंजन. ओम द्राम श्री दत्तात्रयाय नमः. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री अवधूत चिंतन श्री दत्तात्रेयाय नमः.
श्री दत्तात्रेयाय नमः।